आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जेवढा अपेक्षित होता तेवढा कौल मिळाला नाही. आम्ही आमचा पराभव मान्य करतो, कारण प्रचाराच्या दरम्यानच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की कुठलाही प्रचार करायचा नाही, जाहीर सभा घ्यायच्या नाहीत. म्हणून आम्ही शोकसभेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. प्रचार न झाल्यामुळं काही लोकांच्यापर्यंत आमचे विचार गेले नाहीत. दुसरी गोष्ट, अजितदादांची सहानुभूती आम्हाला लाभेल असंही वाटलं होतं, परंतु धनशक्तीच्या समोर लोकांना अजितदादांचं सुद्धा काही दुःख वाटलं नाही. आज तालुक्याच्या मार्गाने जातो आहे, या वेगळ्या वळणानं जातो आहे, ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं जर राजकारण चालू राहिलं तर भविष्यामध्ये गरीब माणसाला कुठेही संधी मिळणार नाही. मी आज मसल पॉवर असेल किंवा मनी पॉवर असेल याच्या जोरावर जर निवडणुका होऊ लागल्या तर फारसं काही चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं फार अवघड आहे. आज 3 जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि 6 सदस्य हे पंचायत समितीचे निवडून आले. काही लोकांचा निसटता पराभव झाला, परंतु काही ठिकाणी जी चपराक मतदारांनी द्यायची ती दिलेली आहे. आज जर शिवसेना शिंदे गट आणि आमच्या मताची बेरीज जर मारली तर निश्चितपणानं शिवसेना हरलेली आहे, परंतु राजकारणामध्ये मताची बेरीज मांडली जाते. त्यामुळं सकृतदर्शनी तर आम्ही पराभूत आहोत, तो पराभव आम्हाला मान्य आहे. माझी तालुक्याच्या जनतेला हात जोडून विनंती आहे की मला वाटलं होतं माझ्या पराभवानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, कामं झाली नाही आणि लोक वेगळा विचार करतील, परंतु तसा लोकांनी वेगळा विचार केला नाही. आज शिंदे सेनेने आमच्या पक्षामधले दुसऱ्या पक्षामधले उमेदवार घेऊन ते उभे केले. आमच्याकडे बऱ्याच लोकांची मागणी होती, परंतु सगळ्यांना न्याय देणं शक्य नाही. त्यामुळे आमच्यातलंच काही लोकांनी तिकडे उड्या मारल्या आणि त्याचाही तोटा पक्षाला झाला. हा पराभव मान्य करून पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू. परत या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवू एवढंच आश्वासन या निमित्तानं देतो. धन्यवाद. सर्व माझा मित्रपरिवार असेल, खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील, त्याचप्रमाणे दूध संघाचे संचालक अरुण चांबरे साहेब, सुरेश शिंदे साहेब असतील आणि आमचा संपूर्ण वाडागाव एकजुटीनं, माझा मित्रपरिवार असेल, संपूर्ण नातेवाईक असतील, सर्वांनी एकजुटीनं प्रचार केला आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवारांनी मला योग्य ती साथ दिली आणि माझा विजय निश्चित केला. तुमचे वडील काळूराम सुपे हे पंचायत समिती आणि खेड बाजार समितीमध्ये सभापती राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पुढे जाता, त्यांच्याबद्दल आणि लोकांचे संबंध असल्याचे काय तुमच्या? निश्चित वडिलांचा खऱ्या अर्थाने ह्या यशामध्ये 90% वाटा वडिलांचा आहे. सगळी जी ओळख असेल ती सर्व वडिलांची आहे आणि वडिलांच्या पुण्यानेच मी या ठिकाणी जेडपी झालेलो आहे. तुमचा संपर्क कमी होता का तिकडे? माझा संपर्क जरी कमी असेल तरी आमचा दिनेश हांडेचा संपर्क जास्त होता. दिनेश हांडेंनी पूर्णपणे त्या बाजूने म्हणजे पाळूपासून वांद्र्यापर्यंत पूर्ण एक बाजू उचलून धरली आणि आमचा विजय सुकर केला. तुमच्याकडे बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे, पर्यटन स्थळांसाठी जागा आहे, देवस्थाने कडुबाई आणि भीमाशंकर. तुमच्या पुढच्या भविष्यातल्या विकास कामांचं काय नियोजन? निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय सोयीस्कर असा आमचा जिल्हा परिषद गट आहे. निश्चितच याच्या काळात चांगल्या प्रकारचं पर्यटन आणि त्यातून तरुणांना रोजगार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस राहील. तुमच्या
तुमच्या भागाला इथून मागे देखील बऱ्याच संधी मिळालेल्या आहेत. त्यामध्ये मग बाळासाहेब शेटे स्वर्गीय ते सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते, कात्रज संघावर संधी मिळालेली आहे. परत तुमचं मंगलताई चांबारे हे देखील सदस्य राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची मदत झाली का? खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या वाडागावचे खऱ्या अर्थानं दैवत कैलासवासी बाळासाहेब शेटे यांना असतील, त्याचप्रमाणे शेखरभाऊ शेटे असतील, उपसरपंच रोहिदास नाना शेटे असतील, सर्वांनी या ठिकाणी आपला जवळचा स्नेही आपला मुलगा या नात्याने मला सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सुनील शेठ आनंदराव केदारी असतील, त्यांचे चिरंजीव अक्षयदादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या वाडागावच्या लोकनियुक्त सरपंच रुपालीताई मोरे असतील, शिवाजी शेठ मोरे असतील, आमचा सर्व मित्रपरिवार असेल, माझा सर्व आदिवासी बांधव असेल, सर्व एकजुटीने माझ्या पाठीमागे उभे राहिले, माझा सर्व नातेवाईक परिवार असेल, सर्वजणांनी या ठिकाणी भरपूर असं मला सहकार्य केलेलं आहे. खऱ्या अर्थानं माझ्या मित्रांचं जे सहकार्य लाभलं ते सगळ्याहून अतिशय उत्तम होतं.